ठीक है। अब मैं बुला रहा हूँ मेघना को। ये आपको सुनाएंगी मराठी में प्रकाश संत की कहानी। शीर्षक है ओझ। मी तुमच्या सगळ्यांसमोर एक ओझं नावाची कथा सादर करते आणि ही कथा लिहिली प्रकाश नारायण संत यांनी। पण याचं विशेष म्हणजे एक 8 वर्षाचा मुलगा त्याच्या आजीकडे राहत असतो आणि त्याची आई त्याच्यापासून लांब असते। तेव्हा तो नक्की त्याच्या आईबद्दल त्याला काय वाटतं, तो काय फील करतो, हे सगळं या कथेतून सादर होईल। कथेचं नाव आहे ओझं। शाळेचा शेवटचा तास चालला होता। सगळ्यांच्याच पोटात कावळे ओरडायला लागले होते। कधी कधी शाळेच्या शेजारी असलेल्या झाडांवर चाललेला कावळ्यांचा दंगा हा आमच्या पोटातूनच आल्यासारखा वाटायचा। खूप भूक लागली होती। वर्गातली सगळी मुलं सारखं इकडे तिकडे पाहत होती। तासाची घंटा झाली तरी मास्तर अजूनही वर्गावर नव्हते आले। पण हेडमास्तर म्हणजे हेडमास्टरच असल्याने ते शाळेतून बाहेर पडायच्या दारासमोर आपली ती मॅड छत्री हातात घेऊन पायावर आपटत उभे होते। माझ्या शेजारी बसलेला कणबर्गी गंग्या मला हळूच म्हणाला, शिवाजी महाराज जरी आपल्या वर्गात असता नव्हतं तरी त्यासनी या वर्गातून अजिबात पळून जाता आलं नसतं। फाटकात मास्तरासनी अलगद घावली असती। लय चिंगाट आहे ती मास्तर। गंग्या म्हणत होता ते बरोबरच होतं। पण मग महाराजांनी पळून जाण्यासाठी मिठाईचे पेटारे मागवले असते आणि पळून जाण्याआधी आम्हाला भरपूर मिठाई खायला मिळाली असती। मी तसाच वाकून हातातल्या पाटीवर माझी छाती टेकून बसून राहिलो। एवढ्यात गावडे मास्तर वर्गावर आले। आल्या आल्या त्यांनी आईबद्दल एक कविता शिकवायला सुरुवात केली। मास्तर म्हणत होते, आकाशात उडणाऱ्या घारीचं लक्ष जसं आपल्या पिल्लाकडे असतं ना, तसंच प्रत्येक आईचं लक्ष आपल्या मुलांकडे असतं। मास्तर असंच काही काही छान सांगत होते। घरी आलो आणि असाच बसलो तर आजी लगेच करवादली, म्हणाली, लंप्या, तुझं सगळं सामान घरभर पसरलेलं आहे, त्याआधी जिथल्या तिथे ठेव आणि मला प्रश्नावर प्रश्न विचारू नकोस। वरती दुर्गा म्हणजे माझी आई बर का, तिथल्या सामानाची उलथापालट करू नकोस। तुझी आई आणि तुझी भावंड उद्या सुट्टीसाठी घरी येणार आहेत। तेवढ्यात आजोबाई आले। ते म्हणाले, लंप्या, आधी बसवण्णाच्या घरी जा आणि त्याची धमणी सांगून ये। आईला टांग्यापेक्षा सुद्धा बसवण्णाच्या धमणीतून जायला फार आवडतं। धमणीचे पांढरे शुभ्र बैल, शेंद्री रंगाची चाकं, पांढरा टप, पितळेचे चकचकीत पत्रे, 2 गाद्या म्हणजे एक खोली असल्यासारखं वाटतं आणि हो, मेण कापडाचे पडदे सुद्धा। सकाळी स्टेशनवर गेलो तेव्हा गाडी यायची होती। आजोबा स्टेशन मास्तरांशी बोलत उभे होते। मी असाच सरळ पुढे चालत राहिलो। जरा वेळानं दूर अंतरावर नाहीशा झालेल्या रुळांच्या टोकावर एक काळा ठिपका दिसायला लागला। त्याच्यावर एक शिस्पेनाच्या रेघेसारखी बारकी रेघ। स्टेशनवर 2 घंटा वाजल्या। कुठून तरी बसवण्णाचा एकदम आला आणि म्हणाला, वर रावसाहेब, गाडी येऊच लागली बघा। माझ्या छातीत धडधडायला लागलं। आई येणार। तो काळा ठिपका हळूहळू मोठा व्हायला लागला। इंजिनाचा आवाजही मोठा झाला। तो आवाज मोठा होत होत आकाशा एवढा झाला। एवढ्यात स्टेशन मध्ये शिरणारे इंजिन आमच्या सगळ्यांच्या छातीवरून जाणार की काय असं वाटायला लागलं आणि ते इंजिन आमच्या पायांना हादरे देत समोरून निघून गेलं। मग किंचाळल्यासारखे 19 वाजून गाडीचा आवाज बंद झाला। समोरून जाणाऱ्या एका डब्यात आई मला दिसली। ती खिडकीतून हात बाहेर काढून जोर जोरात हलवत होती, लंपन, लंपन, इकडे इकडे बघ। बसवण्णा, मी, आजोबा डब्यामागून पळत सुटलो। मग गाडी थांबली। आई आपणहून खाली उतरली। तिने सामान तपासून घेतलं। मग ती एकदम माझ्याकडे वळली आणि म्हणाली, लंपन। पण ती पुढं काही बोलायच्या स्टेशन मास्तर तिच्याशी बोलायला लागले। मग धमणीतही मला बसायला जागाच नव्हती। कुठं कुठं जाण्यासाठी कितीतरी माणसं धमणीत घुसून बसली होती। मी बाहेर एकटाच राहिलो। मग बसवाणीने मला त्याच्या समोर बसवून घेतलं। घरी आलो तेव्हा दाराच्या फाटकात आईच्या, आजीच्या 25 मैत्रिणी होत्या। त्या गर्दीत आई दिसेनाशीच झाली। मी नुसताच घरभर
फिरत होतो. आमच्याशी बोलायला कोणाला वेळच नव्हता. सकाळपासून सुमी कुठे दिसली नाही, म्हणून मी सुमीच्या घरी गेलो. ती माझ्या बिट्ट्याला म्हणजे माझ्या लहान भावाला खेळवत होती. मला दारात बघताच तिने नाक उडवलं आणि बिट्ट्याकडे पाहायला लागले. मला असं वाटायला लागलं की हे सगळे लोक माझ्यापासून लांब चाललेत. ते इतके दूर जातात ते की परत कधीच येणार नाहीत. मी खोलीत आलो. आईने आणलेलं सगळं सामान पसरून पडलं होतं. ते पाहूनही मला राग यायला लागला. ते सगळं फेकून द्यावंसं वाटायला लागलं. केव्हापासून मी आईची वाट बघत होतो. आता ती घरी येऊनही ती माझ्याकडे पाहतही नव्हती. माझ्या पाठीवरचा तो आईने ठेवलेला हातांचा पंजा काट्यासारखाच वाटायला लागला. मग मी पलंगावर चढलो. उशीखाली डोकं खूप बसलं. म्हणजे मला काही दिसायलाच नको. मला इतकं रडायला लागलं की ते आवरेनाच. मग मी मॅडसारखं रडत राहिलो. कितीतरी वेळाने मला जाग आली. तेव्हा आईचा तो मऊ हात माझ्या गालावरती होता. ती माझ्या शेजारी बसली होती. ती म्हणाली, मला माहितीये लंपन, तू का रुसलास ते. सकाळपासून मी तुझ्याजवळ आले नाही, तुझ्याशी बोलले नाही, तुझ्याकडे नीट पाहिलंही नाही रे. होय ना. दमणीतही तू माझ्या शेजारी नव्हतास. आणि घरी आल्यावर या बायकांची गर्दी. आता सगळ्या गेल्या. आता मी आले बघ. बघ रे माझ्याकडे. तिने हळूच माझ्या डोक्यावरच्या उशा काढल्या. माझं डोकं आपल्या छातीशी घट्ट धरलं. आईच्या पदराच्या त्या वासाने मला सगळं विसरल्यासारखं झालं. एवढ्यात बाबूरावनी बिट्ट्याला आणून सोडलं. तो एकदम माझ्या पोटावरती बसला. त्याने माझे कान पकडले आणि तो पोटावर बसून दंगा करत असतानाच मनी आली. ती म्हणाली, दादा ही बघ मी तुझ्यासाठी काय गंमत आणलीये. तिने लाल कागदात बांधलेला छान खोका माझ्या हातात दिला. मनी माझ्याकडे बघून हसत होती. ती एकदम आईच्या दुसऱ्या मांडीवर बसली. तिने माझ्या गळ्याभोवती तिचे ते मॅड सारखे हात टाकले. मला एकदम छान वाटायला लागलं. आईचा पाठीवरचा तो ठसा पुन्हा लाजाळूच्या पानांसारखा उलगडायला लागला. मनीच्या बिट्ट्याच्या वजनानं मला श्वासही घेता येईना. आईचा हात माझ्या गालावरतीच होता. त्यावर हात ठेवत मी आईला म्हणालो, आमच्या तिघांचं तुला वजन झालंय का ग. आई हसली आणि म्हणाली, हे वजन नाही लंपन, हे माझं प्रेमाचं ओझं आहे. मग आईने आम्हाला तिघांनाही घट्ट मिठीत घेतलं आणि त्या गर्दीतही आईच्या डोळ्यातून आलेल्या पाण्याचा एक थेंब माझ्या गालावरती पडला. धन्यवाद.